हां. नमस्ते मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मी आलेलो आहे पारे गावामध्ये. मित्रांनो, या ठिकाणी यात्रा उत्सवानिमित्त सालाबादप्रमाणे भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान आयोजित केलेलं आहे. दिनांक 29 एप्रिल रोजी या मैदानाचं आयोजन असून मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे, या मैदानाच्या फाट्या कशा आहेत, त्याचबरोबर मैदानाच्या नियम अटी कशा आहेत, हे सगळं आपण आयोजकांकडून या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. चला तर मग. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव? दानाजी पाटील. दादा काय सांगाल, किती तारखेला कुठं मैदान आहे? आमचं मैदान हे पारे येथे आहे. दिनांक 29/4/2024 रोजी आहे. पारेला तालुका जिल्हा सांगा. पारे तालुका खानापूर जिल्हा सांगली. आणि मैदानाचं स्वरूप काय आहे? मैदान हे यात्रेनिमित्त आहे. दरगोबा भैरोबा यात्रेनिमित्त हे मैदान आहे. आणि मैदानाचं हे दुसरं वर्ष आहे. दुसरं वर्ष. आणि मैदानाचं स्वरूप म्हणजे आदत आहे, दुसरा आहे का ओपन? ओपन मैदान आहे. ओपन मैदान आहे. त्याचबरोबर आता दादा दुसरं वर्ष आहे. मागच्या वर्षी सुद्धा तुम्ही सुंदर असं नियोजन केलं होतं. संबंध महाराष्ट्रामध्ये या मैदानाची चर्चा झाली होती. तर या मैदानाचं गेल्या वर्षीपेक्षा आम्ही पारदर्शी गेल्या वर्षी पण आमचं मैदान पारदर्शीच झालं होतं. चालू वर्षी सुद्धा आम्ही पारदर्शीच मैदान होणार आहे. मैदानाचं गेल्या वर्षीपेक्षा या वर्षी बक्षीस वाढवलेलं आहे. बक्षिसाचं स्वरूप पहिलं ते शेवटपर्यंत सगळं सांगा. पहिलं बक्षीस 1.5 लाख रुपये आहे. दुसरं बक्षीस 1.25 लाख रुपये आहे. तिसरं 1 लाख रुपये आहे. चौथं 75,000 रुपये आहे. पाचवं 50,000 रुपये आहे. सहावं 25,000 रुपये आणि सातवं 15,000 रुपये आहे. आणि प्रवेश फी किती असणार आहे? प्रवेश फी 1,000 रुपये आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त अन्य काही बक्षिसं ठेवण्यात आलेत का, ती सगळी सविस्तर सांगा. गट पास होणाऱ्या गाडीला आम्ही चांदीचं शिल्ड देणार आहे. आणि ज्या गाड्या फायनलमध्ये येणार आहेत त्या गाडीसनी गाय वासरू जे आपलं शेतकऱ्याचं प्रतीक आहे ती चांदीचं ते आम्ही भेट म्हणून देणार आहे. बरं. आता दादा एवढं मोठं मैदान घेत आहे, या मैदानाचं ॲक्झॅक्ट लोकेशन काय? हे मैदान विट्यापासून 9 किलोमीटरवर आहे. सर्वसाधारण उदगीरी कारखाना लोकेशन जर टाकलं कोणीही, उदगीरी कारखान्या शेजारीच हे मैदान भरवलेलं आहे. मैदान तुम्हाला कोणी उपलब्ध करून दिलं? मैदान आम्हाला राहुल जाधव जे आमचे शेतकरी आहेत त्यांनी मैदानाला सहकार्य केलं. बरं. आणि आता मैदानाचे परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत आलेली आहे? मैदानाचे प्रोसिजर पूर्ण झालेले. आम्हाला सोशल मीडियावरती कधी मैदानाची परवानगी पाहायला मिळेल? सोमवारी. बरं. त्याचबरोबर दादा आता ऑनलाईन नोंदणी घेतली जाणार आहे का? ऑनलाईन नोंदणी 2 दिवस आहे. आणि ऑनलाईन नोंदणी कधी बंद होणार आहे? 28 तारखेला रात्री 9 वाजता. आणि मैदानावरती किती वाजेपर्यंत नोंदणी घेतली जाईल? मैदानावरती आम्ही कसं केलेलं आहे, सकाळी 11 वाजेपर्यंत 1,000 रुपये प्रवेश फी घेतलेली आहे. आणि 11 नंतर ज्या गाडी येतील 1 वाजेपर्यंत त्याला आम्ही 1,500 रुपये प्रवेश फी घेणार आहे. बरं. आता तुम्ही एवढं मोठं मैदान आयोजित करताय, एक ग्रामस्थ एक आयोजक या नात्यानं तमाम महाराष्ट्रातल्या बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल या मुलाखतीच्या माध्यमातून? सर्वांनी आमच्या मैदानाला भेट द्यावी. मैदान आमचं 100% पारदर्शी होणार आहे. मैदान आम्ही हे पैसे कमवण्यासाठी हे केलेलं नाही. मैदानात रास्त न्याय दिला जाईल, कुणावरही अन्याय होणार नाही. आणि गेल्या वर्षीसुद्धा आम्ही मैदान रास्तच केलं होतं. त्याच्यातसुद्धा आम्ही चालू वर्षी बऱ्यापैकी हे केलेलं आहे. कॅमेऱ्याची संख्या वाढवलेली आहे. अगदी चिठ्ठी काढताना सुद्धा कॅमेरा आहे, खाली फाटीवरती कॅमेरा आहे. असं सगळं नियोजन केलेलं आहे. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? दाना साळुंके. काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदान किती तारखेला आणि कुठं आहे? मैदान हे दिनांक 29/4/2024 रोजी आयोजित केलेलं आहे. हां. मैदान कुठे आहे? मैदान हे विटा पारे रस्त्याला विट्यातून 9 किलोमीटर आहे. उदगीरी साखर कारखाना त्याच्या बाजूलाच आहे. बरं. आणि पारेतनं कसं यायचं? पाऱ्यातनं 1-1.5 किलोमीटर आहे पाडी रस्त्याला. पाडळी रस्त्याला जागोजागी तुम्ही निशाणी करणार आहे. बरं. आता वळूयात मैदानाकडं. दादा, मैदानाचं कसं स्वरूप आहे? माती कशी आहे आणि मैदान कसं आहे? मैदान हे सपाट आहे. मैदान हे काळवीट आहे. काळवीट आहे. बरं. आता मैदानामध्ये एकूण दादा फाट्या किती आहेत? एकूण मैदानात फाट्या 8 आहेत. त्या फाट्यांचा पल्ला किती आहे दादा? फाट्यांचा पल्ला हे 1,000 फूट आहे पल्ला. बरं. आणि
फाट्यांच्या आतातमधलं अंतर किती आहे? 14 आहे. 14 फूट आहे. बरं दादा, त्याचबरोबर खाली सुट्टीला किती जागा उपलब्ध आहे फुटामध्ये? 500 फूट आहे. एका वेळेस किती गट थांबू शकतात? एका याला 5 ते गट थांबू शकतात. बरं, त्याचबरोबर दादा निकाल रेषेच्या समोर किती जागा उपलब्ध आहे? 700 फुटाचं समोर आहे मैदान. मैदान आहे पुढे, मोकळं मोकळी जागा मैदान. आहे. मोकळं मैदान. त्याचबरोबर एक महत्त्वाचा प्रश्न आहे, या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर, ओढा, नाला, दरी असं काय आहे का? असं अजिबात काही नाही. ओढा नाही, विहीर नाही, काही नाही. बरं, आता दादा हे दुसरं वर्ष आहे तुमचं. मैदान मागच्या वर्षीचं या मैदानाची चर्चा आहे की अतिशय रितसर आणि रास्त मैदान झालं होतं, शिस्तबद्ध मैदान झालं होतं. तर तुम्ही एक आयोजक ग्रामस्थ या नात्याने महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल? आम्ही गाडा मालकच्या काय बैलगाडी चालक मालकाने एवढ्याच सांगितलं आहे की मागल्या वर्षी पण व्यवस्थित मैदान केलं, तर ह्या वर्षी पण व्यवस्थित आमचे कोणाचीही बैले नाहीत वगैरे काही नाही. आम्ही धंद्यासाठी बाहेर असतो, फक्त यात्रेसाठी मैदान ठेवले म्हणून आम्ही आयोजित केलेलं आहे. बरं, चालते. धन्यवाद दादा. नमस्ते. 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 आपलं नाव दादा? हरिदास साळुंके. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? मैदान कशानिमित्त आहे दादा? यात्रेनिमित्त आहे, आमच्या दरगोबा भैरोबा यात्रेनिमित्त पारेगावात मैदान भरवलेलं आहे. कितवं वर्ष हे मैदान? दुसरं वर्ष आहे. आणि मैदान कुठे आहे, एक्झॅक्ट लोकेशन? एक उदगिरी कारखाने शेजारी आहे मैदान. बरं, आता आपण वळूयात दादा मैदानाच्या नियम अटींकडं. बरं. तर दादा, प्रथम पहिला नियम, निकाल हा बैलाच्या कोणत्या अवयवावरती दिला जाईल? पायावर दिला जाईल. बरं, त्याचबरोबर समान गाड्या उतरल्या तर कसं असणार आहे? गटाला कसं आहे? समान गाड्या उतरल्या तर फिरशा गाड्या गटाला सोडल्या जातील. आणि सेमीला? सीमेला आले तर संगमताने गाड्याचा निर्णय घेण्यात येईल. बरं, त्याचबरोबर या मैदानामध्ये लॉबी टचचा निर्णय कसा असणार आहे? लॉबी टचचा निर्णय लॉबी टच झाले तर निकाल देणार आम्ही. आणि गाडी पूर्ण लॉबीतनं बाहेर गेली तर आम्ही निकाल देणार नाही, ती गाडी बाद राहणार. बरं, त्याचबरोबर आता दादा एक महत्त्वाचा विषय, ही तुमचं दुसरं पर्व आहे. या मैदानामध्ये थेट फायनलला आयोजकाची अथवा गावगाडी पळवली जाईल का? नाही, गाडी आमच्या गावची एक पळली जाणार. त्याचबरोबर आता दादा, ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये दिवसभर पशुवैद्यकीय अधिकारी उपलब्ध उपलब्ध राहणार, डॉक्टर उपलब्ध राहणार. राहणार. त्याचबरोबर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था करण्यात आली. ॲम्ब्युलन्स दिवसभर राहणार आमच्या इथं ग्राउंडवर. मैदानामध्ये किती टक्के बॅरिकेटिंग करण्यात आले? 70%. 70% बॅरिकेटिंग करण्यात आले. त्याचबरोबर एखादी बैलगाडी मैदानामध्ये विजेती होत असते आणि त्या बैलाच्या शिफ्टीचा चावा एखाद्या चालकाने घेतला, ही बाब तुमच्या निदर्शनास आली अथवा कुणी ऑब्जेक्शन घेतलं तर ती गाडी बाद केली जाईल का? गाडी लगेच बाद केली जाईल. आणि जर कुणी ऑब्जेक्शन घ्यायचं असेल तर त्याला किती गटाचा कालावधी? दोन गटाचा कालावधी दिला जाईल. बरं, त्याचबरोबर दादा, खाली झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे? कोरेगावचे धनावडे बापू. बरं, आणि खाली पट्टीची लावण्यात आली का? पट्टी लावण्यात येणार आहे. खाली लाईव्ह ला कॅमेरा आहे? कॅमेरा आहे. वरती कॅमेरे किती आहेत? 2 कॅमेरा आहेत. लाईव्हचं थेट प्रक्षेपण कोण करणार आहे? पवन यादव. त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण करणार आहे? सुनील मोरे आणि विजय यादव, रामापूर, हे दोघं जण समालोचन करणार आहे. त्याचबरोबर आता हे मैदान गावापासून जरा लांब आहे, उन्हाचा तडाखाही भरपूर आहे, त्यामुळं मैदानामध्ये जनावरांसाठी आणि बैल मालकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आम्ही 2 टँकर उभा करणार आहे. बरं, पाण्याची सोय चांगली करणार आहे. हां, त्याचबरोबर मैदानामध्ये लाईटची व्यवस्था करण्यात आली आहे का? भरपूर लाईटीचं हॅलोजन हे आम्ही केलेले आहे. तरी पण आम्ही 6 वाजेपर्यंत मैदान फायनल पार पाडणार. बरं, त्याचबरोबर इथं जे लाईव्ह प्रक्षेपण करणार आहे त्यांना इंटरनेटची व्यवस्था करण्यात आली का? हो, केली. आता एक आयोजक ग्रामस्थ या नात्याने तुम्ही महाराष्ट्रातील बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान कराल या आमच्या मैदानाला त्यांनी सगळ्यांनी भेट द्यावी हीच आमची इच्छा आहे. चालते. धन्यवाद दादा. धन्यवाद. मनोज साळुंके. काय सांगाल मैदानासंदर्भात दादा? मैदान आमचं गेल्या वर्षी पण आम्ही चांगल्या पद्धतीने भरवलं होतं आणि ह्या वर्षी पण चांगल्या पद्धतीने आम्ही मैदान भरवणार. आणि गेल्या वर्षी जी काय कमतरता होती ती ह्या वर्षी आम्ही सगळी भरून काढलेली आहे. आणि मैदान ह्या वर्षी पण आम्ही गेल्या वर्षीपेक्षा आणि उत्कृष्ट किंवा आणि चांगलं भरवण्याचा प्रयत्न केला आम्ही. बरं, चालतंय. धन्यवाद दादा. दादा नमस्ते. नमस्ते. आपलं नाव दादा? रुपेश लोखंडे. काय सांगाल दादा मैदानाच्या संदर्भामध्ये? मैदानाच्या संदर्भात सांगायचं म्हटलं तर पारेगावचं मैदान आत्ताच्या काळात म्हटलं तर सांगली जिल्हा खानापूर तालुक्यात 1 नंबर होणार आहे. तरी सर्व प्रेक्षकांनी बैलगाडी चालक मालक यांची सर्वांनी इथं व्यवस्थितपणे येऊन व्यवस्थितपणे कार्यक्रम करावा. बैलगाडी चालकां मालकांच्या जे संदर्भात जे
त्यांचे मित्र येतात त्यांनी सुद्धा व्यवस्थितपणे सहकार्य करावं. फाटीच्या मध्ये कोणीसुद्धा म्हणजे आधीमध्ये उभा न राहता साईडला उभा राहून त्यांनी सर्वांनी व्यवस्थितपणे सहकार्य करावं. हीच पारेगावच्या वतीनं आणि आमच्या यात्रा कमिटीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं एवढीच विनंती करत आहे. दादा, त्याचबरोबर आता निकाल रेषेच्या समोर भरपूर प्रेक्षक थांबतं. बरोबर. तुम्ही तुमच्या ग्रामस्थांना आजूबाजूचे जे ग्रामस्थ आहेत तुमच्या परिचयाचे बरोबर. किंवा जे बैलगाडी मालक त्यांच्या समोर येणारे इतर जे व्यक्ती ती येणार आहेत, तर त्यांना काय आव्हान कराल निकाल रेषेच्या समोरच्या बाबत जे प्रेक्षक थांबतं त्यांच्या संदर्भात ते ज्यांनी त्यांनी ते स्वतःची काळजी घेऊन एखादा बैल समजा पळाला उधळला तर त्यांच्या जीवाला हानी होऊ नये आणि फाटीच्या समोर कोण उभा राहणार नाही ह्याची दक्षता आम्ही सर्वजण घेऊ. चालते. आपलं नाव काय? संपतचा टेपारे. काय सांगाल मैदानाच्या संदर्भात? किती तारखेला मैदान आहे? मैदान आहे 29 तारखेला. बरं, आणि मैदान कसं तयार केलं जातं? मैदान आम्ही एक 10 दिवस झाले तयार करायला लागलो. मैदान एक नंबर झाले. मैदान रोलर बिरल मारून पाणी मारून एक नंबर ओके मैदान केले. बैलांना फाटी कशी पळायला? फाटी एक नंबर पळायला आहे. मग काय आव्हान कराल महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना? सगळ्यांनी आमच्या मैदानात उपस्थित राहावं हीच आमची आम्हाला सांगायचं आहे. चालतंय. धन्यवाद दादा. धन्यवाद. नावाने